साप्ताहिक विवेकच्या सर्व प्रेक्षकांना आणि वाचकांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी हा आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा केला जातो। यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाची जी थीम आहे ती ओनली वन अर्थ अशी आहे। खरं म्हणजे हे स्लोगन आहे, ओनली वन अर्थ। ओनली वन अर्थ याचा अर्थ काय तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या विश्वामध्ये अनेक प्रकारच्या आकाशगंगा आहेत, अनेक आकाशगंगा आहेत आणि त्या आकाशगंगांमध्ये अनेक सूर्यमाला आहेत। त्या अनेक सूर्यमालांमध्ये अनेक प्रकारचे ग्रहही आहेत। पण या सर्व ग्रहांमध्ये आत्तापर्यंत जे संशोधन केलेलं आहे, जे ज्ञात संशोधन आहे, या संशोधनामध्ये असं दिसतं की पृथ्वी हा एकमेव ग्रह असा आहे की तो निसर्ग सौंदर्याने नटलेला ग्रह आहे। याच्यामध्ये काय नाही असं नाही, बर्फाळ डोंगर आहेत, सह्याद्रीसारखे डोंगर कडे आहेत, जंगलं आहेत, धबधबे आहेत, नद्या आहेत, समुद्र आहे, खनिज संपत्ती आहे, अनेक प्रकारचे प्राणी, अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत, पक्षी आहेत, कीटक आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात सुंदर हे जे निसर्गाचं क्रिएशन आहे ते म्हणजे माणूस आहे। आता हे जरी सर्वात सुंदर असलं, सर्वात सुंदर अशासाठी आहे की माणसाला हे माहिती आहे की आपण हा निसर्ग जसा डिस्ट्रॉय करू शकतो, जसा आपण तो घालवू शकतो, तसं आपण जर समजा काही कृती केल्या, ज्या शिस्तबद्ध कृती केल्या तर आपण हा निसर्ग निर्माणही करू शकतो। अर्थात काही प्रकारचा, उदाहरणार्थ खनिज संपत्ती ही आपण निर्माण करू शकणार नाही, पण जंगलं ही आपण निर्माण करू शकू, झाडं ही आपण लावू शकू आणि त्या झाडांमुळे अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती, त्यांना पोषक असं वातावरण निर्माण झाल्यामुळे कदाचित ते पृथ्वीवर पुन्हा जन्म घेऊ शकतील। तर हा जो माणूस आहे, ह्या त्यामुळे आत्ताचा जो फोकस आहे आपला या पर्यावरण दिनाचा जो फोकस आहे तो फोकस असा आहे की लिव्हिंग सस्टेनेबली अँड इन हार्मनी विथ नेचर। लिव्हिंग सस्टेनेबली याचा अर्थ असा आहे की आपण जगायचं, आपण निसर्गाचा आस्वाद घेत जगायचं आणि ज्या निसर्गाचा आपण आस्वाद घेतो आहे तशाच प्रकारचा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त चांगला निसर्ग हा पुढच्या पिढीसाठी ठेवायचा। आणि हे सर्व करत असताना आपला निसर्गाशी सुसंवाद जो आहे तो सोडायचा नाही, निसर्गाच्या तालावर, निसर्गाच्या सुरावर आपण जगायचं। आता हे सगळं करत असताना आपल्याला एकदम डोळ्यासमोर जे येतं ते म्हणजे आपण काय काय करतो। आपल्याला कदाचित असं वाटेल की मी माझा काहीही प्रदूषणामध्ये सहभाग नाही, मी कोणत्याही प्रकारचं प्रदूषण करत नाही, पण खरं म्हणजे असं नसतं। आपण जेव्हा गाड्या चालवतो, आपण त्या गाड्यांमधला धूर जरी आपल्या धूरविरहित गाड्या असल्या तरीसुद्धा गाड्यांच्या आवाजाने हवेचं प्रदूषण होतं, ध्वनीचं प्रदूषण होतं, त्याच्या लाईटनी आपण प्रकाशाचं प्रदूषण करतो, त्याच्यामधले जे कार्बन मोनॉक्साईडसारखे जे दूषित वायू असतात त्यांनी आपण हवेचं प्रदूषण करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येकजण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा करतो। हा कचरा जो आहे म्हणजे आपल्याला जर समजा निसर्गाच्या सुसंवादाने जगण्यामध्ये जर आपल्याला हातभार लावायचा असेल तर अनेक गोष्टी आपण करू शकतो। म्हणजे उदाहरणार्थ आपण आपली गावतळी स्वच्छ करू शकतो, नद्या स्वच्छ करू शकतो, नदीमध्ये आपण कचरा टाकणार नाही असं ठरवू शकतो, झाडं लावू शकतो, पण आपल्या प्रयत्नांना मर्यादा आहे। पण जरी मर्यादा असली तरी आपण काही प्रमाणात ते प्रयत्न करू शकतो। म्हणजे उदाहरणार्थ काय करू शकतो तर निदान आपण असं प्रत्येकाने ठरवलं की मी कचरा जो काही करेन त्या कचऱ्याचं विघटन, ॲटलिस्ट त्याच्यातल्या काही प्रमाणातल्या कचऱ्याचं विघटन मी माझ्या घरामध्ये करेन, माझ्या जागेवर करेन। आता हे जे विघटन आहे हे करण्यासाठी आपल्याला कचऱ्याची ओळख करून घेण्याची गरज असते। आता कचऱ्याची ओळख करून घेण्या याचा अर्थ काय तर कचरा जो आहे तो किती प्रकारचा कचरा असतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कचऱ्याचे 2 भाग जे असतात ते म्हणजे एक असेंद्रिय कचरा, ज्याच्यामध्ये प्लॅस्टिकचे पेपर्स येतील, बाटल्या येतील, काचा असतील, हा सगळा जो कचरा आहे जो लवकर विघटन होणार नाही, म्हणजे आपल्या आयुष्यात त्याचं विघटन आपण बघू शकणार नाही, असा तो कचरा तो रिसायकल मात्र करता येऊ शकतो। म्हणजे आपल्याला त्याचा परत आपल्याला त्याचा उपयोग करता येऊ शकतो। आणि दुसरा जो कचरा आहे, जो सेंद्रिय कचरा आपण ज्याला म्हणतो, तो कचरा आपण त्याचं विघटन करू शकतो आणि त्याचं रूपांतर आपण मातीसारख्या पदार्थात करू शकतो। मातीसारख्या पदार्थात करणं याचा अर्थ असा आहे की
जे पोषक पदार्थ घेऊ शकतात, सहजगत्या शोषून घेऊ शकतात, अशा पदार्थात आपण कचरा तो विघटन करू शकतो. आता ज्यांच्याकडे बंगले असतात त्यांच्याकडे 2 प्रकारचा कचरा जमा होतो. एक म्हणजे स्वयंपाकघरातला कचरा आणि दुसरं म्हणजे बागेतला कचरा. स्वयंपाकघरातला कचरासुद्धा ओला आणि सुका असा असतो. ओला कचरा जो असतो त्याच्यामध्ये फळांच्या साली, भाजीपाल्याची देठं हा ओला कचरा, शिवाय घरामध्ये उरलेलं अन्न हा ओला कचरा असतो. आणि जो सुका कचरा जो आहे तो म्हणजे नारळाच्या शेंड्या असतील किंवा कागदाचे कपटे असतील, शेंगाची फुलपट असतील, हा सुका कचरा आहे. आता जेव्हा आपण त्या कचऱ्याचं विघटन करतो त्यावेळेला आपण त्या सेंद्रिय कचऱ्याचं विघटन करणार आहोत. तर ज्यांच्याकडे बाग असते त्यांना आपण साधं लेअरिंग त्यांना करता येतं. म्हणजे घरातला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातला कचरा त्याच्यावर आपण बागेतला कचरा, स्वयंपाकघरातला कचरा त्याच्यावर बागेतला कचरा, असं जेव्हा आपण करतो त्यावेळेला त्या कचऱ्याचं आपोआपच लेअरिंग होतं. आता कचरा विघटन करण्याच्या सुद्धा 2 पद्धती असतात. आता त्या कुठल्या पद्धती असतात तर आपण बसं बघतो, समजा तुम्ही कुठल्या छोट्या गावात जेव्हा जाता किंवा एखाद्या शहरामध्ये फिरता त्यावेळेला कोंडाळ्यामध्ये असाच कचरा टाकलेला दिसतो. आता हा जेव्हा कचरा टाकलेला असतो त्या कचऱ्याचं काही कुणी वर्गीकरण केलेलं नसतं, तरीही आपल्याला असं दिसतं की त्या कोंडाळ्यामध्ये काही भोपळ्याचे वेल उगवून आलेले आहेत, टोमॅटोचे झाडं त्याच्यामध्ये आलेली आहेत, अर्थात ती वाढत नाहीत, काही अनेक प्रकारची फुलं त्याच्यामध्ये आलेली आहेत. त्या कचऱ्याचा भयंकर वास तिथे आपल्याला येत असतो. आता हा जेव्हा कचऱ्याचा वास येतो त्यावेळेला त्याला म्हणायचं अनएरोबिक फर्मेंटेशन. म्हणजे तिथे जो कचऱ्याचे ढीग साठत गेल्यामुळे जो खालचा कचरा जो असतो त्याला हवा मिळत नाही आणि ऑक्सिजन मिळत नाही. आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तिथला जो कचरा असतो तो कचरा अनएरोबिक पद्धतीने म्हणजे ऑक्सिजन शिवाय त्याचं विघटन होतं. त्याला आपण कचरा नासणं असं म्हणतो. जर समजा त्या कचऱ्याला आपण पुरेशी हवा मिळू दिली तर तो कचऱ्याचं जे विघटन होईल त्याला आपण कंपोस्ट असं म्हणतो. हे कंपोस्ट जे आहे, ह्या कंपोस्ट हे आपलं चांगलं झालं आहे किंवा नाही हे आपण कसं ओळखायचं तर एकतर त्याचा रंग जो आहे तो काळा असला पाहिजे, त्याच्यामध्ये अशा गोळ्या असल्या पाहिजे, छोट्याशा गोळ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या पावसाचा जसा वास असतो, पहिल्या पावसाने मातीचा जसा वास असतो तसा त्याला वास असला पाहिजे किंवा अजिबातच वास नसला पाहिजे. असं जर असेल तर आपण म्हणू की आपलं कचरा आपण व्यवस्थित विघटन केलेलं आहे त्याचं. आणि त्या तो विघटन केलेला कचरा जो आहे त्याच्यावर आपल्याला झाडं वाढवता येऊ शकतात. आता आपल्याला असं वाटेल की आपण अशा प्रकारचं कचरा कुजवणं किंवा अशा प्रकारचं घरामध्ये कचरा साठवणं हे माझ्या एखाद्या छोट्याशा अपार्टमेंटमध्ये छोट्याशा घरात करू शकू का तर का नाही करू शकणार. आपण याबद्दलची वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य त्यासाठी लागतील आणि अगदी एखाद्या छोट्याशा बाटलीत सुद्धा आपल्याला कचरा विघटन करता येईल. आणि आपण त्या संबंधातली कौशल्य आपण पुढच्या वेळी जाणून घेऊ.